श्रीराम. समर्थांचे मनाचे श्लोक आपण पाहतो आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. विशेषतः साधनेच्या अंगाने पाहतो आहोत. नुसतं त्याच्यावर चर्चा करायची नसून आपल्याला काय करायचं आहे हे कळलं पाहिजे. तर त्यातला आता हा चौथा भाग आहे. साधारणतः 150 पासून शेवट 205 श्लोकापर्यंतचा जो काही भाग आहे त्यात समर्थांनी काय म्हटलेलं आहे ते आपण आज पाहूया. ह्याच्यामध्ये 2-4 चरण पुन्हा पुन्हा आले आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे, मना संत अनंत शोधून पाहे. तो अनंत जो आहे त्याला शोधून पाहायचा आहे. अनंत म्हणजे राघव, आत्माराम जो आहे त्याला. तर आता ह्याच्यामध्ये 2-4 गोष्टी आपल्याला पाहायला लागतात. आपण कुठं आहोत, आपल्याला कुठं पोचायचं आहे, ध्येय काय, प्राप्तव्य काय आहे, तो मार्ग आपल्याला सांगणार कोण आहे? सद्गुरू संत सांगतात. तो मार्ग म्हणजे नेमका काय आहे, साधना ती कशी करायला पाहिजे, ती करत असताना काय अडचणी येतात, त्याच्यासाठी काय धरायला पाहिजे आणि काय सोडायला पाहिजे, हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत. कारण हे जे ग्रंथ आहेत हे पारमार्थिक साधना सांगणारे ग्रंथ आहेत. पोथ्या पुराणं जे आहेत ते नुसती भाव बसावा यासाठी आहेत. त्याच्यातून आपल्याला साधना मिळत नाही, काय करायचं ते कळत नाही. आपला भाव असावा आणि त्याहीपेक्षा त्याची फलश्रुती जी आहे ते संसारातलं देणारी असते. आणि ह्या ग्रंथांची फलश्रुती जी आहे ते आत्मदर्शन, ईश्वर दर्शन, स्वरूपबोध असा प्राप्त करून देणारी असते. म्हणजे एक ऐहिक देणारी आहे आणि एक आहे ते पारमार्थिक देणारी आहे. म्हणजे एक अभ्युदय आणि एक निःश्रेयस. तर दोन्ही आपल्याला साधायला पाहिजे. त्याच्यासाठी अभ्युदय साधावा, पण त्याला मर्यादा असावी आणि लक्ष मुख्य निःश्रेयसाकडे असावं. पारत्रिक कल्याण हे मुख्य आणि बाकी ऐहिक जे गोष्टी आहेत त्या त्याला आवश्यक म्हणून. कारण देह आहे, मन आहे, बुद्धी आहे, त्याच्या अंगानेच आपल्याला जायचं आहे. त्यासाठी देहाला आवश्यक, मनबुद्धीला आवश्यक तेवढ्या गोष्टीच आपण ग्रहण करायच्या आहेत. तिथं मर्यादा ठेवायची आणि त्याचा उपयोग करून पारत्रिक कल्याण म्हणजे भगवंताचा शोध, आत्म्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. या दृष्टीनं आपण या ग्रंथाकडे पाहायला पाहिजे. म्हणून या ग्रंथांना अद्वैत ग्रंथ असं म्हटलं जातं. द्वैतातले ग्रंथ नव्हे, अद्वैत बोधावर नेणारे, की एकच परमात्मा सर्व ठिकाणी भरून आहे, त्याच्याखेरी दुसरं काही नाही हे सांगणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी बघत असताना काय काय आड येतं आहे. आपल्याला जायचं आहे देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत. त्याच्यासाठी सद्गुरू आपल्याला आवश्यक आहेत. टाकायचे ते मुख्यतः अहंता, मीपणा, काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ जे आड येतं ते टाकायचं आहे. कारण मनच आपल्या आड येतं. त्यामुळे त्या गोष्टी टाकायच्या आहेत आणि धरायचं आहे काय तर ध्यान, नाम, ग्रंथवाचन, चिंतन, मनन, त्याचा ध्यास हे घ्यायचं आहे. हे आता महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतल्यानंतर मग आपल्याला नेमकं समर्थ काय सांगतात ते बघायचं. देहापासून आपल्याला देहातीत व्हायचं आहे. सत्वरजतमाचा देह आहे, त्या त्रिगुणात असतानाच हळूहळू त्या गुणातून गुणातीत अवस्था घ्यायची. देह आहे म्हणून भीती आहे, आपल्याला भय आहे प्रत्येक गोष्टीचं, निदान मृत्यूचं तरी भयंकर भय आहे. तर त्या अवस्थेतून भयातीत अवस्था प्राप्त करून घ्यायची. मी देह नाही म्हटलं की भय संपलं. पण नुसतं म्हणून काय उपयोग? काय मी देह नाही मग मी काय आहे, मग मी आत्मा आहे सापडला पाहिजे. त्याला शोधायचं. हे सगळं सांगण्यासाठी श्लोक आहेत. आता त्याच्यातले समर्थ काय म्हणतात ते बघूया. तर ह्याची सुरुवात जी आली आहे त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्या 4-5 श्लोकात 47व्या श्लोकापासून जिथं आपल्याला पोचायचं आहे त्याचं स्वरूप सांगितलं आहे. कसा आहे तो देव? आपण देवाऱ्यातला देव पाहतो. रामाची मूर्ती, कृष्णाची मूर्ती जी काय असेल, शिवाची, दत्ताची जे काय असेल ते पाहतो आणि आमचा देव असा आहे, असा आहे. किंवा 10-20 देव असतात, सगळ्यांची आपण पूजा करत असतो.
पण समर्थ त्याचप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे की वस्तुतः तुटेना फुटेना चळेना ढळेना निर्गुण निराकार देव आहे. तो तुटतही नाही, फुटतही नाही, चळेना ढळेना, सदा संचला, सर्व ठिकाणी भरून आहे. फक्त देवाऱ्यातच नाही तो, पण मीपणे ते कळेना. सर्व ठिकाणी भरून राहिलाय, पण आपलं लक्ष नाही. आपलं लक्ष कशाकडे आहे? देहाकडे. त्याला काय पाहिजे, त्याला काय खायला घालायचं, कोणते कपडे घालायचे, कोणते दागिने, आपली पोझिशन, मान पान, मोठेपणा, हे जोपर्यंत शोधताय तोपर्यंत सदा संचला, मीपणे तो कळेना. हा देह मी असं म्हटल्यामुळे तो कळेना. असा जो कळत नाहीये तो शोधायचाय. म्हणून मना संत अनंत शोधून पाहे. तो संत अनंत जो आहे तो शोधायला सांगितलेला आहे. सहज समोर दिसला असता प्रश्न नाही. आपण आपल्याला गोष्ट एखादी हवी असली की त्या शोधायच्या मागं जातो, परंतु जे शोधायला पाहिजे ते शोधत नाही. तो कसा आहे? निराकार, आधार ब्रह्मादिकाचा. निराकार आहे, ब्रह्मादिकाचा आधार आहे. जे जे काही आकाराला आलं ते कशाच्या आधारावर आलं त्याला शोधायचं. अधिष्ठान काय आहे त्याला शोधायचं. म्हणून ब्रह्मादिकाचा जो आधार आहे त्याला शोधा. जया सांगता शिणली वेद वाचा. त्याचं वर्णन करायला गेलेत वेद, पण वेदाची वाणी देखील शिणली, नाही वर्णन करतायत. ज्याला तुम्ही परमात्मा म्हणता, ब्रह्म म्हणता, परमेश्वर म्हणता, त्याला वर्णन करायला गेले तर वेद म्हणतात न इति न इति, नाही सांगता येत नाही. मग काय करायला पाहिजे? विवेके तदाकार होऊन राहे. पुन्हा पुन्हा त्यांनी ते म्हटलंय. पुढे म्हटलंय एका ठिकाणी की तदाकार वृत्ती वळेना. वृत्ती वळत नाही तदाकार व्हायला. त्याला शोधायचं म्हणजे आपणच ते व्हायचं. तो एक आहे, मी एक आहे, मी त्याला भेटायला जाणार आहे, असं जसं माणसाला भेटायला जातो तसं त्याला भेटायला जायचं नाही आहे. मी तोच आहे खरं म्हणजे, म्हणून माहिती नाही. म्हणून ते म्हणतात विवेके तदाकार होऊन राहे, मना संत अनंत शोधून पाय. जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे. जगात आपण अनेक गोष्टी पाहतो, चर्मचक्षूने पाहतो, डोळ्यांनी पाहतो. काही पाहायचं आहे म्हटलं आपण म्हणतो डोळे पाहिजेत, प्रकाश पाहिजे, म्हणजे असं त्याला पाहतो. ती एक वस्तू आहे आणि एक मी आहे. मी पाहणारा आहे, द्रष्टा, आणि ते दृश्य आहे, आणि मध्ये दर्शन आहे. या त्रिपुटीनं आपलं पाहणं चाललंय प्रत्येक गोष्टीचं. आणि इथं त्यांनी म्हणतात त्या ठिकाणी चर्मचक्षू उपयोगी पडत नाहीत, कारण ती डोळ्यांनी पाहण्याची दृष्टी नाही. जगी पाहता ज्ञानचक्षी, ज्ञानाने पाहूया, ज्ञानचक्षुनी. चर्मचक्षूपेक्षा ज्ञानचक्षू बरे उघडतात ते ध्यानाने नामाने. तरी देखील ज्ञानचक्षुनी जेव्हा आपण पाहायचं असं म्हणतो तेव्हा पुन्हा द्वैतच येतं. त्यामुळे ज्ञानचक्षू देखील नाही. चर्मचक्षू, ज्ञानचक्षू हे एकमेकाचा सापेक्ष आहेत. तो ठाईचा अलक्षू लक्षवे ना असं म्हटलंय. म्हणून अलक्षास लक्षित जावे. माझा दिसतच नाही म्हणतात, ज्ञानचक्षू नाही, चर्मचक्षू नाही. मग जाऊ द्या ना. मग जाऊ द्यायचं असलं तर जाऊ द्या, पण तुम्हाला जर आनंद समाधान पाहिजे असेल तर त्याचा शोध घ्या, म्हणजे शाश्वत आनंद मिळेल. बाहेरचा आनंद तात्पुरता. तो विषय आहे तोपर्यंत, डोळे आहेत तोपर्यंत, उजेड आहे तोपर्यंत. अंधार पडला, गाडमध्ये गेला होता, चवंद दिवे गेले, मागचं बघितलं आपण, मग काय जवळ असून दिसत नाही. पण ह्याला पाहायला डोळे नको, बाहेरचा प्रकाश नको. मग काय? स्वयंप्रकाशी आहे, आपल्याच प्रकाशात ते दिसतं, त्याच्याच प्रकाशात ते दिसतं. जसा सूर्य पाहायला वात आणावी लागत नाही, टॉर्च आणावं लागत नाही, कसा दिसतो? त्याचाच प्रकाशात तो दिसतो. तसं आत्म्याचं दर्शन, परमात्म्याचं दर्शन त्याचाच प्रकाशात आपण घ्यायचं आहे. तो कसा आहे? पीतना श्वेतना श्याम काही. तो श्वेत नाही, पीत नाही, श्याम नाही,
व्यक्त अव्यक्त नाही, तो व्यक्त आहे का अव्यक्त आहे? अव्यक्त अव्यक्त एकमेकाचा सापेक्ष होता. तो अव्यक्त होता, व्यक्त झाला. मगाशी इथं अव्यक्त कोणी नव्हतं, आता अनेक मंडळी व्यक्त झाली, पुन्हा काही काळाने अव्यक्त राहणार, सगळी गेली. तसं त्याचं येणं आणि जाणं असं नाही आहे. त्यामुळे त्याला व्यक्त अव्यक्त नाही. मग म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे. संतांच्या वचनावर विश्वास ठेवा. ते म्हणतायत ना, तो आहे सगळं ठिकाणी, त्याला डोळ्यांनी पाहता येणार नाही आहे, पण तो आहे. मग आहे म्हणताय तर त्यांच्या वचनावर विश्वास ठेवा. म्हणून या ठिकाणी प्रत्यक्ष अनुमान प्रमाण नाही, तर शब्द प्रमाण, आप्त वाक्य हे प्रमाण आहे. संतांनी सांगितलं तेच बरोबर असणार. म्हणून दास विश्वासता काय होतं? मुक्तीला आहे. मुक्ती पाहिजे ना. मोक्ष, मुक्ती, कैवल्य, वैकुंठ एकाच अर्थाचे सगळे शब्द. आणि त्याला वैकुंठाला जायचं नाही कुठे. मुक्ती म्हणजे जायचं नाही कुठे, इथेच, याच देहात असताना, इथंच असताना तोच मी आहे या बोधावर येणं म्हणजेच मोक्ष, मुक्ती. त्याला काय बांधलेलं नाही कुणी. आत्मा मुक्तच आहे, अखंड मुक्त आहे, पण आपल्याला माहिती नाही तो. म्हणून आपल्याला आपण बद्ध झालो. वस्तुतः मुक्त होता, परंतु संकल्पाने बांधला. काय संकल्प? मी देह आहे, देहाला लागलेले माझे आहेत, माझं घर आहे, माझा पैसा आहे, माझा अमुक आहे, तमुक आहे, त्याला बांधले गेले. ते टाकून द्या, तुम्ही मुक्तच आहात. देह टाकायला नको, देहाचा संग टाकायला पाहिजे. म्हणजे कसं, आपण जर काही वेळ म्हणतो आमच्या शेजारीच राहतात आहो, मग तुमचा काही संबंध नाही. अहो शेजारी हो, 25 वर्ष शेजारी हो, काही संबंध नाही. ते कसं जमतं? तसं देहातच आहोत, पण देहाचा संग नाही माझा. देहाला हवं ते देतोय आम्ही, पण माझा आणि देहाचा संबंध नाही. कारण आत्म्याची लक्षणं वेगळी, देहाची लक्षणं वेगळी. वस्तुतः दोन एका ठिकाणी येऊ शकत नाहीत, पण एका ठिकाणी आहेत, पण वेगळे आहेत हे समजणं याच्यासाठी साधना. देहातच आहे, घरातच राहतो, पण घर म्हणजे मालक नव्हे. घर वेगळा आणि मालक वेगळा. हे जसं समजून घ्यायचं, तसं ध्यानाने नामाने लक्षात आणायचं. जे जे काही दिसतं आहे, जे जे काही भासतं आहे, हे सगळं असत असून त्या असतमध्ये राहणारं जे तत्व आहे ते फक्त सत आहे. तिकडं दृष्टी पाहिजे. मग आता काय करायचं? खरे शोधिता शोधिता शोधत आहे, त्याला शोधायला पाहिजे, शोध घ्यायला पाहिजे. कुठे? बाहेर नाही, रस्त्यात नाही. तीर्थयात्रा करून सापडणार नाही तो. इकडं फिरतायत, तिकडं फिरतायत, आज शोधायचं. आणि मना बोधिता बोधिता बोधत आहे. मनाला सारखा बोध करायला पाहिजे की तू कुठून आलायस. मनालाही विचारव, तू कुठून आलायस? आत्म्यापासून आलायस. तू शांत राहा की तिथंच जाऊन पोचशील. तू अंतर्मुख हो की तिथंच पोचशील. पण होत नाहीत. परी सर्व ही सज्जनाचे नियोगे. सगळ्या संतांच्या संग, ह्याच्यावर भर समर्थांचा फार आहे. संतांच्या संगतीत हे होतं. ह्याचा अर्थ काय? की संत आपल्याला सारखं सांगत राहतात, जागं करत राहतात. तुला काय करायचं आहे, कशासाठी तुझा जन्म आहे, नरजन्मातून तुला काय मिळवायचं आहे, देहसंग टाकायचा म्हणजे कसा टाकायचा, हे सारखं जागृत करत असतात. म्हणून सज्जनांच्या संगतीत ह्याचा अर्थ तिथं नुसतं बसून होणार नाही, त्यांच्या पंक्तीला जेवून होणार नाही. त्यांचा बोध जो आहे त्या बोधाच्या संगतीत राहिलं पाहिजे. मना सार साचार ते वेगळं रे. मनाला बोध करतात, कारण मनालाच वळवायला पाहिजे. सगळ्यात अवघड ते आहे. देह एक वेळ वळेल, पण मन वळत नाही. म्हणून सगळ्यामधलं सार काय आहे ते खरं आहे, लक्षात ठेव. समस्तामध्ये एक ते आगळे. सगळ्यामध्ये एकच एक आहे तत्व. माणसं जरी वेगळी वेगळी दिसली, पशु पक्षी कीटकापासून ब्रह्मदेवापर्यंत नाम रूप वर्ण सगळं जरी वेगळं वेगळं दिसलं, तरी सगळ्यामध्ये एकच एक तत्व भरून आहे. त्याच्याकडे दृष्टी दे. ते कसं कळेल? नवे पिंडज्ञाने नवे तत्वज्ञाने. पिंडज्ञान शरीराचं ज्ञान आहे, सगळं डॉक्टरना असतं तसं. मग ते ज्ञान घेऊन
परमात्मा कळेल का? नवे पिंड ज्ञान. नाही तर सगळे डॉक्टर आत्मसाक्षात्कारी झाले असते. नवे पिंड ज्ञान आहे. मग तत्वज्ञानाचे प्राध्यापक आत्मसाक्षात्कारी झाले असते. काहीच नाही, उलट दिसतं की लांबच जातात. चर्चा शाब्दिक होते. नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने समाधान काही नवे तान माने. अनुमान करून हे करून असं झालं का तसं झालं का चर्चा करून. बरं, नवे भोग त्यागे योग यागे नवे भोग त्यागे. मग यज्ञ याग करून तर सापडणार का? तर नाही सापडत. मग भोग घेऊन किंवा त्याग करून आम्ही सगळ्याचा त्याग केला, आता तो सापडेल का? नवे भोग त्यागे. सगळा त्याग करूनही सापडला असता तर जे अरण्यात गेले त्यांनाही सापडला असता. नाही सापडत. कारण मी त्याग केला. कशाचा? बाकीच्या वस्तूंचा त्याग केला, पण मीपणाचा त्याग केला नाही मुळात. उलट मी त्याग केला याचाच एक अहंकार. आम्ही ना सगळं सोडून आता इथं आलेलो आहे, सगळ्याचा त्याग करून आलेलो आहे. होय ना? थांबा. बरं, सगळ्याचा भोग घेत आहेत. सोफासेट आहे, गाडी आहे, सगळं काही आहे. त्यांनी नवे योग यागे नवे भोग त्यागे समाधान ते सज्जनाचे नियोगे. सज्जन नेमकं वर्म सांगतात त्याच्यातलं काय करायला पाहिजे. दिसेना जनी तेची शोधून पाहे. ते जिन्नत दिसत नाही आहे तेची शोधून, ते शोध. आपण एखाद्या वस्तू सापडली नाही की आधी शोध 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 सगळं घर डोक्यावर घेतो. पण भगवंत शोधला नाही, ह्याच्यात आयुष्य गेलं सगळं. पण त्याची खंतच नाही आपल्याला वाटत. ज्याला शोधायला हवं त्याला शोधलंच नाही. मग दिसेना जनी. पण ते म्हणतात दिसेना तरी काय झाले? दिसत नसलं म्हणून काय झालं? तेच आहे. बरे पाहता गुज तेथेचे आहे. जे काय आपल्याला समजून घ्यायचं म्हणतो ना ते त्याच ठिकाणी आहे. गुज गुप्त गोष्ट, गुह्य गुह्यतर गुह्यतम. भगवंत म्हणतात ना, ते शोध. ते सापडलं की सगळं सापडलं. बरं, करी घेऊ जाता. त्याला धरायला जाऊ आपण, कदा आढळे ना. हातात सापडत नाही. ते म्हणताय ना तुम्ही धरून ठेवतो त्याला, असं धरता येत नाही. ज्यांनी सर्व कोंदाटले, संचले, कोंदाटले शब्द कसे आहेत बघा. कुठेतरी फट असेल, जागा असेल, तो नाही अशी संचून राहिलेला आहे, कोंदाटून राहिलेला आहे. एकही अणुरेणू असं सांगता येत नाही की जिथं तो नाही. पण तरी आपल्याला कळत नाही, कारण बघतच नाही त्याच्याकडे. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे. एखादा जर कोणी म्हणला मी त्याला जाणला, मी त्याला जाणला, त्याला मूर्ख म्हटलेलं आहे. कारण मी त्याला जाणला आणि उलट मी त्याला जाणला ह्याचा एक अहंकार. ते म्हणतात म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे. अतर्काशी तर्की असा कोण आहे? तो अतर्क आहे, बुद्धीत सापडणार नाही. आणि तो तर्काने मी पकडला असं शक्य नाही. मनाने नाही, बुद्धीनं नाही, देहाने नाही. मग ज्यांनी मीपणे पाहता पाहावे ना. म्हणून पुन्हा पुन्हा त्यांनी मीपणावर समर्थांचा जोर आहे. मीपणाने तुम्ही त्याला पाहायला गेलात, पाहायला सापडत नाही. मग ध्यानात आपण काय करतो? सगळं सोडतो तेव्हा तो सापडतो. पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा. देहाचं भान नाही, मनाचं नाही, बुद्धीचं नाही, आजूबाजूच्या परिस्थितीचं नाही. हे सगळं भान जेव्हा संपतं त्या ठिकाणी तो आहे याच्यावर विश्वास ठेवावा. हे भान सोडायचं कसं? तर त्याच्यामध्ये जो गुंतलेलो आहो आपण, ते मन त्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे. श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे. अनेक तर्कशास्त्र आहेत. श्रुती न्याय शास्त्राच्या अंगाने त्याला बघायला जातो आपण. स्वये शेष मौनावला. शेष देखील त्याच्या संबंधी काही बोलू शकत नाही. पण म्हणून मना सर्व जाणीव सांडून राहे. मनाला सांगतात तुला ही जी जाणीव आहे ना, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला आहे मी, आता तरी तो सापडेल का नाही. हां, तुला वाटतंय ना
सगळ्या शास्त्रांचा मी अभ्यास केला, ही जाणीव आहे ना, नाही सापडणार. जेणे भक्षिका, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, मक्षिका म्हणजे माशी, जाणीवेची माशी पोटात गेली. आता अन्न जिरणार कसं? माशी जर पोटात गेली तर काय होतं? सगळं बाहेर पडतं. तसं जोपर्यंत जाणीवेची माशी भक्षण केलेली आहे, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. म्हणून अहंभाव जा मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. ज्ञानाचं अन्न जर पोटात जिरायला हवं असेल तर ही जाणीवेची मक्षिका आहे ना, ही टाकून दिली पाहिजे. हे ज्ञान तर करून घेतलं पाहिजे, पण ती जाणीवही टाकली पाहिजे. मग आम्ही अज्ञानी बरे की, अज्ञानी बरे नाही, ते ज्ञान मिळवायचं आहे आणि त्याची जाणीव टाकायची. बघा कसं काय सांगितलंय, कसं काय जमताय ते बघा. सगळं समजून घ्यायचंय, समजून घ्यायचंय. आणि असं समजून घ्यायचंय की साधनी जे साधावे ते आपणची स्वभाव आहे. पण हे कळतं केव्हा? साधना केल्यानंतर. बरीचशी वाटचाल केल्यानंतर मग लक्षात यायचंय की असं धडपड करून त्याला मिळवायचं नाहीये. ही धडपड देखील जिथं संपते तिथं तो सापडतो. पण ही धडपड कसली आहे? त्याच्याकडे जाण्याची धडपड आहे. आणि बाकीची जी आपली संसारातली धडपड आहे ती ऐहिकासाठी धडपड आहे. दोन्हीत फरक आहे. स्वामींनी याच्यामध्ये ब्रह्मसूत्रात सांगत होते किंवा योगसूत्राच्या स्वस्वामी शक्ती, त्याच्यावर त्यांनी विवरण केलेलं होतं की जे जे काही बाहेर आपलं आहे त्याचा उपयोग करायचा आहे, परंतु त्यातल्या कोणत्या गोष्टीचा उपयोग केला असता आपण तिकडं जातो आणि कोणत्या गोष्टीने आपण त्याच्यापासून लांब जातो हे बघायला पाहिजे. पावलं चालतायत खरी, त्याच्या दिशेनं चालतात का विरुद्ध दिशेनं चालतात? सामान्यतः विरुद्ध दिशेनं चालत असतील. जेवढा तुम्ही संसार वाढवता, जेवढा व्याप वाढवता, जेवढे नातेवाईक, जेवढी माणसं, अहो आमचं सर्कल खूप मोठं आहे. लग्नाला किमान तरी आमचे 500 लोक येणार. वाढलत ना, बुडलात त्याच्यामध्ये. वास्तविक लक्षात यावं, कोणी आपलं नाही बाबा. येताना एकटा आला, जाताना एकटा जायचा. असू देत सगळी, त्यात गुंतू नको. जितकं मोठं सर्कल, जितकं प्रेस्टीज जास्ती, जितका पैसा जास्ती, मान सन्मान जास्ती, अडकला. मग ते टाकून द्यायचं का? असू दे, पण लक्षात घ्या माझ्याशी त्याचा काही संबंध नाही. हे फार अवघड. ज्याला कोणीच विचारत नाही त्याला जरा सोपं आहे. पण ज्याला फार जगात मानमरातब आहे, मोठेपणा आहे, त्याला ते टाकणं, कारण ते मिळवण्यासाठी आयुष्य घालवलं आहे. आत्तापर्यंत जे आयुष्य गेलं ते सगळं जोडण्यासाठी गेलेलं आहे. आता टाकायचं कसं काय शक्य आहे? जितका जगात तो मोठा मानमरातब तितकी विरक्ती अवघड, वैराग्य जमणार नाही. अहो मोठ्या कष्टाने सगळं हे मिळवलं आहे, होय ना. मग आता ते सगळे दगड बांधून बुडा. अटे दगड आहेत सगळे. मानमरातब, मोठेपणा, कीर्ती, नाव. एक पाठीशी दगड, एक पोटाशी दगड, एक डोक्याशी दगड. आणि भवसागरातून तरायचं आहे. कसे तरणार? ते टाकायला येतं का बघा. ते जर टाकायला आलं ना तर पोहणाऱ्या मंडळींना माहिती असेल की पोहण्यासाठी, तरण्यासाठी काही करावं लागत नाही. नुसता पडला की तरंगतो. अनुभव असेल तर कोणी बघा. शांत नुसतं तुम्ही जर पाण्यावर पडून राहिलात तर आपोआप तरंगतो तो. पण धडपड करायला लागलात की बुडतो. मग एक तर ते तरण्याचं कौशल्य माहिती पाहिजे, नाही तर बुडतो. म्हणून संत सगळ्यात असतात, पण त्यांना ते तरंगण्याचं कौशल्य असतं. त्यामुळे ते वैभवात जरी दिसले तरी त्यात बुडत नाहीत. आणि सामान्य मनुष्य मात्र त्याच्यात बुडतो. त्यामुळे सगळ्यात आहे पण नाही हे मिळवता आलं पाहिजे. सगळ्या गोष्टी आहेत भोगण्याजोग्या. भोगल्यासारखा दिसतोही आहे तो 4 लोकांसारखा, तथापि तो त्यात नाही.
ही अलिप्तता जमली पाहिजे. नको रे मना वाद घालू नकोस, नाना प्रकारचे भेद नको काही करू. अहंता गुणे सर्वही दुःख होते. मुखे बोलले ज्ञान ते व्यर्थ जाते. अहंतेमुळे ज्ञान व्यर्थ जातं, कारण अहंकार येतो. अहंता तुझी तूची शोधोनी पाय. सगळ्यात अवघड ते आहे. मी स्वामीजींना म्हणायची नाही, मी स्वामी बाकी सगळं लक्षात येते, पण तुम्ही जो अहंकार म्हणता ना तो अजून सापडत नाही म्हणाय. त्या अहंकार ह्याचाच अर्थ मी देह आहे असं वाटणं. आधी स्थूल अहंकार मागे सांगितलं आपल्याला, त्याच्या अलीकडचा सूक्ष्म अहंकार आणि सूक्ष्मतम अहंकार, मी देह आहे याची जाणीव असणं, हे सगळं जायला पाहिजे. देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. देहे बुद्धीचा निश्चय पक्का झाला, मी म्हणजे देह, माझं नाव अमुक अमुक, होय ना. मग देहातीत जे हित आहे ते गेलं त्याला. ज्याला धरून बसलेलं आहे त्याच्या पलीकडे जायचं म्हटलं तर हे हातातनं सुटलं पाहिजे ना. हे जोवर सुटत नाहीये तोवर देहातीत होणार कसा. हातातलं धरलेलं टाक पहिलं तर पलीकडे जाता येईल. म्हणून देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. सगळी साधना एवढ्यातच आहे. देह बुद्धी आहे ती आत्मबुद्धी करा. त्याच्यासाठी सदा संगती सज्जनाची धरावी. सारखे जागृत ठेवतात. जरा काय झालं की काही करणार आहे, कोण ठरवणार. जाऊ दे, मी काही करणारच नाही, कोण ठरवणार. मी आला ना पुन्हा. मी करणार आहे म्हणण्यातही मी आला, मी करणार नाही म्हणण्यातही मी आला. तू त्याच्यावर सोड ना, भगवंतावर सोड. त्याच्या ताब्यात दे ना आपली देह मन बुद्धी. पण ती कशी द्यायची ते कळत नाही. टोटल सरेंडर लक्षात येत नाही. त्याच्या ताब्यात जर दिलं तर तू काय करायचं हे तो ठरवतो. प्रत्येक श्वास त्याच्या शक्तीनं होतो. जाणीव आहे का तुला? बघ, हार्ट बंद पडलं म्हणजे लक्षात येतं. चालू होतं तेव्हा काय तू चालू ठेवलं होतंस? कोणी चालू ठेवलं? त्यातल्या चैतन्याच्या अधिष्ठानावर चालत होतं ना. मग त्यावेळेला लक्षात नाही आलं त्याच्यामुळे चाललंय म्हणून. का रात्री झोपेमध्ये विसरलो बुवा मी हार्ट चालू ठेवायचं, असं होतं. चालू आहे ना सगळं, त्यावेळेला भान नाही का? सगळं चांगलं असताना भान नाही का त्याचं? मग लक्षात ठेवा, अहंकार विस्तारला या देहाचा. स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा. मोह, स्त्री पुत्र असू देत, धनसुतदारा असू दे पसारा, पण असू दे पोटाशी घेऊन नाही. सगळ्यांना पोटाशी घेतलं की बुडालात. असू दे, सगळ्यांचं सगळी कर्तव्य जरूर करा, माझं म्हणू नका. आहे ती तुके देवाचे. सगळा संसार माझ्या सकट देवाचा आहे. बस. बरा निश्चयो शाश्वताचा करावा. शाश्वत जो परमात्मा आहे त्याबद्दल निश्चय करावा की तोच एक आहे. म्हणे दास संदेह तो विसरावा. त्याबद्दल जरा देखील शंका ठेवू नये की तोच करता करवत आहे. घडीने घडी सार्थकाची करावी. प्रत्येक घडी देहाचं सार्थक व्हायला पाहिजे, इकडे लक्ष पाहिजे. देहाचं स्वार्थक आहे, सार्थक आहे आत्मरूप होण्यामध्ये. त्यामुळे प्रत्येक क्षण आपला तिकडं जातोय का लक्षात ठेवलं पाहिजे. खातोय जेवतोय कशासाठी? देह चांगला राहावा. देह कशासाठी चांगला राहावा? साधना करण्यासाठी. साधनेनं काय करायचं आहे? आत्मरूप व्हायचं. प्रत्येकाचं उत्तर एक आलं पाहिजे, मला आत्मरूप व्हायचं. हे लहान मूल बरं बघा हट्ट धरतं बघा एखाद्या खेळण्यासाठी, आई मला हे पाहिजे, ते मिळेपर्यंत सोडत नाही. तसा जीवानी वस्तुता हट्ट धरला पाहिजे की मला तेच पाहिजे, मला दुसरं काही नको या जगातलं. काही दिलं तरी म्हणून हे मला नको, मला तिकडं जायचं, मला आई पाहिजे. बस तसं जीवानी म्हटलं पाहिजे. देहे बुद्धी हे कशी जायची? ज्ञानबोधे त्याजावी. देहे बुद्धी त्याजावी सांगितले. देह त्याजावा म्हटलेलं नाही. ज्ञानबुद्धी, ज्ञानदीपे किंवा ज्ञानाचा दिवा उजाडला, ज्ञानाचा बोध झाला तर देहबुद्धी जाते. आणि मग विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी. त्याची जी भेट व्हायची ती विवेकाने. आत्मा अनात्म विवेक. आत्मा काय अनात्मा काय?
काय ग्राह्य आहे, काय त्याज्य आहे, लक्षात करायला पाहिजे. पण तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे. वृत्ती तदाकार करा असं संतांनी सांगितलं, पण नाही ना, होत नाही ना, त्याचा स्वभावच नाही. मग कशाचा तदाकार होते? बाहेरच्या गोष्टींच्या. कुठं काही कपडा पाहिला, साडी पाहिली, तदाकार वृत्ती झाली. तिची पाहिल्याबरोबर लगेच आपली वृत्ती डोळ्यासमोर साडी मनाने आणली, ती नेसली, तदाकार वृत्ती झाली. खाण्याचा पदार्थ पाहिला, वृत्ती लगेच तदाकार, गुलाबजाम, की आपलं लगेच मन गुलाबजामसारखं झालं. पण आत्म्याच्या ठिकाणी तदाकार होते का? त्याचं कारण त्याचं रूप लक्षात येत नाहीये, दृश्य नाहीये, त्यामुळे वृत्ती तदाकार होत नाही आणि आत वळतच नाही. म्हणून सदा तेची शोधित जावे. म्हणून तेच शोधा, त्याला शोधायला पाहिजे, शोधल्याशिवाय नाही. म्हणून तुटे ना फुटे ना कदा देवराणा, पण चळे ना ढळे ना, पण कळे ना कदा लोचनासी, डोळ्याला दिसत नाहीये. वसे ना दिसे ना जगी मी पणासी, पुन्हा पुन्हा तेच सांगतात, मी पण आहे ना, तो दिसणार नाही. आता लोक काय करतात? जया मानला देव तो पूजित आहे म्हणतो. कोणी म्हणतं आमच्या रामाचे उपासना आहे, कोणी म्हणतं कृष्णाची उपासना आहे. परी देव शोधून कोणी ने पाहे. राम कृष्ण आपण म्हणतो, तो पण आहे कुठनं, आला कसा, कुठून आला, तो कसा आहे, त्याचा शोध घेता का? नाही. जगी पाहता देव कोट्यानुकोटी, प्रत्येकजण वेगळे वेगळे देव सांगत असतो, ज्याला जी भक्ती वाटेल तो करत असतो. पण तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. ज्याच्यापासून हे संबंध देवशू निर्माण झालं, सगळे देवदेवता आकाराला आले, त्या निर्गुणाचा शोध मात्र कोणी घेत नाही. म्हणून जगी थोरला देव, त्याला थोरला देव म्हटलाय, तो चोरला असे, तो सगळ्यांच्यापासून चोरून बाजूलाच राहिलाय. त्या थोरल्या देवाचा शोध कोणी घेत नाही. मग गुरु विण तो सर्वताहीन दिसे, गुरुशिवाय तो दिसत नाही. म्हणून गुरूंचं महत्त्व आहे. आणि इथं गुरु म्हणजे सुद्धा गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, असले गुरु उपयोगी नाहीत, खरे सद्गुरू पाहिजेत. म्हणून ते कसे सांगितले त्यांनी? मना सद्गुरू तोची शोधून पाहे. आता सद्गुरूंचा शोध घ्या तुम्ही. सद्गुरू कसे आहेत? ज्यांनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे तयाचे नियोगे समाधान बाणे. समाधान हवं आहे ना, सद्गुरूंशिवाय नाही. हे सगळे गुण आहेत का बघा त्याच्यामध्ये. तो भक्त आहे, ज्ञानी आहे, विवेकी आहे, विरक्त आहे, कृपाळू आहे. कृपाळू नसेल तर आपल्याला देणार काय? तो चांगला असेल पण कृपा नाही आहे. मनस्वी, मन ताब्यात असलेला, क्षमावंत, योगी, प्रभू, स्वामी आहे सगळ्याचा, दक्ष आहे, व्युत्पन्न आहे, चातुर्य जाणे तयाचे नियोगे समाधान. समाधान पाहिजे ना सज्जनांच्या संगतीत, सद्गुरूंच्या संगतीत जा. मग ते सांगतात सद्गुरू सदा सर्वदा राम सन्निध आहे. अरे तुझ्याजवळ आहे बाबा तो. मना सज्जना सत्य शोधून पाय, तुझ्या आत आहे, इथं आहे, इथं आहे, शोधून पहा. अखंडित भेटी रघुराजे योगू. अरे तुझी त्याची भेट अखंड आहे, तून तो दोन नाही. परमात्मा वेगळा, आत्मा वेगळा आणि मी वेगळा नाही, दोन्ही एकच आहे. अखंडित भेटी रघुराजे योगू. मना सांडिरे मीपणाचा वियोग. गोष्टी प्रसंग सांगायला वेळ नाही, पण तू सांगता येता. मी स्वामीजींना म्हटलं असंच काहीतरी बोलताना की नाही जायला जमणार असं काहीतरी. म्हटलं असू दे ना, अखंडित भेटी. अवकाश आहे अजूनही म्हणले. मी म्हटलं तुम्हीच सांगितलं ना अखंडित भेटी रघुराजे योग. ते म्हणले अवकाश आहे अजूनही, पहिली साधना करा, मग त्या बोधावर गेल्याशिवाय नाही. अखंडित भेटी व्हायला तुम्ही ते एकरूप झालं पाहिजे. मग लक्षात येतं की भेटायला वेगळं कुठं जायचं नाही, अखंड भेट आहे. मना भासले सर्व काही पाहावे. जे काय समोर दिसतंय ना पहा. त्या सारखे डोळे मिटून काय तुम्ही राहणार नाही. परिसंग सोडून सुखे राहावे. पाहावे, लांबून पाहावं. हे खरं नाही म्हणावं. देह भान हे ज्ञानशस्त्रे खुडावे. देहाचं भान आहे ना, ते खुडण्यासाठी काय पाहिजे? ज्ञानशस्त्राने अज्ञानाचा छेद घ्यायचा आहे.
ज्ञान झालं की लक्षात येतं की काही खरं नाही म्हणून, आणि मग विदेहीपणे भक्तिमार्गाची जावे. मग देहापासून वेगळं होऊन भक्तिमार्गाने जावं. तया निर्गुणा लागी गुणी पाहावे, परिसंग सोडून सुखे राहावे. संग सोडून राहा. या संघावर त्यांनी फार चांगलं दिलेलं आहे. पुढे 2-4 श्लोक आहेत, त्याच्यामध्ये याचं राघवाचं रूप सांगताना अणुरेणू काही त्याच्याशिवाय नाही, रीता ठावया राघवे विण नाही, नभा सारखे रूपया राघवाचे, हे सगळं सांगतात. आणि दुजे विण जो तोची तो हा स्वभाव आहे. दुजे विण, दुसरा इथं कोणी नाही, तोच फक्त आहे, असं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि शेवटी त्याला म्हणतायत मना गुजये तुझं प्राप्त झाले, तर त्यासाठी अंतरी पाहिजे यत्न केले. हे समजून घेण्यासाठी तुला कष्ट केले पाहिजेत. पण शेवटच्या 2-3 श्लोकात ते म्हणतायत मना सर्वही संग सोडून द्यावा. सर्व सोडून द्यावं म्हणत ते संग सोडावा. अति आदरे सज्जनाचा धरावा. इकडला संग सोडून द्या आणि सज्जनांचा संग धरा. जयाचे संगे महादुःख भंगे. सज्जनांच्या संगतीत राहिलात की ज्याला महादुःख वाटत असतं ते भंगतं. सकाळी उठल्यापासून बघावं तर दुःखाच्याच कहाण्या सांगत असतात सगळेजण, का देहभावावर असतात. पण ह्याची संगती धरली की दुःख संपतं. म्हणा संग हा सर्व संगास तोडी. मना संग हा याचा अर्थ सज्जनांचा संग जर धरला तर इकडले सर्व संग सुटतात. म्हणून एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय सद्गुरू हा सोयरा झाला की इतर सोयरे संबंध आपोआप कमी होतात. मग एकच सद्गुरू खरा आपला सोयरा राहतो आणि बाकीचे सोयरे आहेत, असू दे, त्यांना सांगायला जायचं नाही तुमचा संबंध सुटला म्हणून. पण लक्षात असं ठेवावं त्यांना मनामध्ये की हे काही आपले सोयरे नाहीत, सद्गुरू हे आपले सोयरे, भगवंत हा आपला सोयरा. म्हणून मना संग हा सर्व संगास तोडी. मना संग हा आणखी काय करतो, मोक्ष तात्काळ जोडी. इकडला संग सोडला की मोक्ष तात्काळ जोडायला अवघड नाही आहे. हे धरलाय आणि ते धरायला बघतो म्हणून गोंधळ आहे. मोक्ष तात्काळ जोडी. मना संग हा साधका शीघ्र सोडी. साधका सामान्य माणसाला नाही, साधना जर करत असेल तर ह्याला धरला की इकडला संग शीघ्र सोडी, ताबडतोब सुटतो. मना संग हा द्वैत निशेष मोडी. द्वैत संपून जातं. ह्याचा संग धरला की आपण हळूहळू त्याच्याशी कसे एकरूप होतो ते सांगता येत नाही, आणि जे द्वैत होतं ते संपून जातं. सांगता येत नाही म्हणजे धरलं पाहिजे तिथे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे शेवटच्या श्लोकात त्यांनी सांगितलंय मनाची शते ऐकता दोष जाती. हे जे मनाचे श्लोक आहेत हे खऱ्या अर्थाने जर ऐकले, चिंतन मनन केलं, साधना केली, तर मग सगळे दोष नाहीसे होतात. मती मंदते साधना योग्य होती. मग बुद्धी जरी कमी असली तरी चालेल, फार बुद्धी लागत नाही परमार्थाला. उलट फार बुद्धी असली ना तर ती आड येते, गरजेपुरती पुरे. म्हणून मती मंद, कारण अहंकार येतो त्याचा एक. त्यामुळे मती मंद जे असतात ते साधनेला योग्य होतात. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य चढतं वाढतं पाहिजे. सामर्थ्य म्हणजे बाहेरचं सामर्थ्य नव्हे, आत्मिक सामर्थ्य आहे. ज्ञान आणि वैराग्य एकमेकाचा सापेक्ष शब्द आहेत, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. वैराग्याशिवाय ज्ञान नाही, आणि ज्ञान आलं वैराग्य आपोआपच आहे, गृहीत धरायचं. हे आत्मिक सामर्थ्य येतं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला असता मुक्तिभोगी, मोक्ष आपल्याला सहज प्राप्त होतो. म्हणजे शेवटच्या श्लोकामध्ये मनाच्या श्लोकाची फलश्रुती काय आहे ती सांगितली. त्यामुळे उपोद्घात, उपसंहार आणि त्याच्याकडे जाण्यासाठी काय काय करायला पाहिजे, एवढं मनाच्या श्लोकाचे काही श्लोक जरी कळले तरी आपला मार्ग मोकळा आहे. सगळं उपनिषदांचं सार त्यात आलं आहे. आपण थोडं थोडं समजून घेतलं आहे. साधना करून आपण त्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करूया. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ.